नमस्कार मंडळी. स्मित हास्य ते हास्याचा गडगडाट, एक मजली हास्य ते 7 मजली हास्य, अशा सगळ्या प्रकारच्या हास्यांचा लाईव्ह अनुभव देण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे. मंडळी, आपल्या या मंचाला चांगल्या आणि दर्जेदार विनोदवीरांचं वरदानच लाभलेलं आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या पर्वात सुद्धा आपल्याला उत्तमोत्तम नवे विनोदवीर लाभलेले आहेत. हे सगळे विनोदवीर आपले हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्द ह्या गावांमध्ये हास्य पराक्रम गाजवायला तयार आहेत. आपण त्यांचं आणि त्यांच्या तालेवार इनामदारांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या सरपंचांचं, अर्थात दिलखुलास दिलदार सुपरस्टार दिग्दर्शक महेश कोठारे सर. मंडळी, आज इथे हास्य खुर्द परफॉर्म करणार आहे. त्यामुळे आपल्या सन्माननीय स्थानांवर स्थानापन्न झालेले आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार, त्यांचंही स्वागत. मंडळी, तसा हा मंच नेहमीच हास्यानं दणाणून जातो, पण आज हा जरा जास्त दणाणून जाणार आहे. म्हणजे जवळपास इथली एनर्जी डबलच होणार आहे, कारण आज काही सन्माननीय अतिथी आपल्या या कार्यक्रमात येणार आहेत. आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सौरभ गोखले आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. सगळ्या विनोदवीरांना साष्टांग नमस्कार. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. खरं तर मंडळी, ह्या चित्रपटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका विनोदवीर गौरव मोरे देखील आहे. आणि खरं तर आम्ही त्याला तुमच्याबरोबर अशी खास एंट्री सुद्धा देणार होतो, पण तो इतका नम्र आहे, इतका विनय आहे, तो विनयशील आहे की त्याने अशी जबरदस्त एंट्री नाकारली. तो म्हणाला की विजेता वगैरे काय आहे, म्हणजे तो गेल्या पर्वाचा कॉमेडीचा जहागीरदार आहे, विजेता आहे. गौरव आणि तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू 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 थँक्यू. सिद्धू, तू उत्तम विनोदी अभिनेता आहेस आणि खूप विनोदी भूमिका तू अत्यंत उत्तमरित्या वठवलेल्या आहेस. आणि याचाच फायदा घेऊन मी तुला विनंती करते की तू आजचा हा कार्यक्रम आमच्या सरपंचांच्या शेजारी बसून बघावास. मुळात मी तेच म्हणणार होतो की तो मोठा सन्मान आहे, कारण ज्यांची कामं पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो आहे आणि ज्यांच्या सिनेमांच्या नकला करून आम्ही एक पात्री अभिनय स्पर्धेत पारितोषिक मिळवलेत, असे दिग्गज म्हणजे आमची जेवढी वय नाहीत तेवढे ते इंडस्ट्रीत काम करतात. अशा मोठ्या माणसाच्या बाजूला बसून कार्यक्रम पाहणं हा मोठा सन्मान आहे. तर तुम्ही मला दिल्याबद्दल खरंच आभारी आहे. तुला स्थानपन्न होण्याची विनंती. सौरभ, आमच्या सन्माननीय स्थानांवर हास्यबुद्रुकचे इनामदार स्थानापन्न झालेले आहेत. तुला विनंती की तू त्यांच्या शेजारी बसून आमचा हा कार्यक्रम बघावा. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, ह्या स्पर्धेत ह्या पर्वात आपण प्रत्येक आठवड्याला एक विषय निवडतो आणि त्या विषयावर आधारित सादरीकरण करतो. आणि ह्या आठवड्याचा विषय आहे हॉटेल. सर्वप्रथम आज आपण जाणार आहोत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर ह्यांच्या हॉटेलमध्ये. अर्थात या हॉटेलमध्ये त्यांच्या सोबतीला आहे विनोद विरांगणा प्रणिता आणि सातारचा निवांत गडी अक्षय. आणि अर्थातच या तिघांच्या परफॉर्मन्सला 4 चांद लावण्यासाठी आहे निखिल बने. बघूया या चौघांचा हास्य धमाका. हो सर, काय करताय? काखेत काय पावडर लावताय? काय माहिती तुमचा कॅमेरा कधी कुठं घुसल काय आपलं काय माहिती हो. आपण सगळीकडनं तयार असलं बरं आहे ना. अहो सर, हा कुकरी शो आहे, हॉरर शो नाही तुमच्या काखेत अँगल लावायला. ओ मॅडम, बोला ना, चालू करा लवकर. काय आहे ते आपलं. हा बने रेडी. हो, रोल कॅमेरा ऍक्शन. नमस्कार, मी प्रणिता. मस्त केलं था म्हणजे
सुरुवातीला जी ट्रक भरून माती खाल्लात ना नसकबार बोलून हे भारी केलं तुम्ही ना. परत घेते करा आपला काय आहे करा हा बने रेडी ऍक्शन. नमस्कार, मी प्रणिता तुम्हा सर्व खादाडांचं स्वागत करते आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे मम्मम तुमचा शो आमचा. हे काय मम्मम तुमचा म्हणजे लहान मुलाला जेव्हा भूक लागते तेव्हा तो काय मागतो? मम्मम अच्छा तर मम्मम म्हणजे मम्मम मध्ये सगळे खाद्यपदार्थ आले बरोबर. तर हाच इनोसन्स वापरून आम्ही आमच्या शोचं नाव ठेवलंय मम्मम तुमचा शो आमचा. अच्छा असं आहे ते मम्मम तुमचा. अरे वा वा भारी भारी. आणि त्याचं काय ना सर, आज की नाही आपला हा 250वा एपिसोड आहे. अच्छा. पण असला फालतू जोक ना कधीच कोणी विचारला नव्हता. 250 एपिसोड झाले तुमचे. फक्त शूट झाले, कुठला चॅनल दाखवायला तयार नाही. चला तर मंडळी, आज आपण सुरू करूया आपल्या आजच्या भागाला. आणि आज आपण आलोय हॉरर भोजनालयात. हे चालतंय असा हॉरर लिहिलंय ते हॉरर भोजनालय हा म्हणजे असं काय डरावणं आहे काय काय बाई तुम्ही हा सॉरी सर, परत घेते. नाही ते चालतंय आपल्याला काय असं हे नाही चालतंय तुम्ही घ्या ते. तर मंडळी, आज आपण आलोय हर भोजनालयात. आणि आता आपण मुलाखत घेणार आहोत या हॉटेलचे मालक म्हणजेच रवांडे सर यांच्यासोबत. 250 नाही 2500 एपिसोड झाले तरी कोण घेणार नाही. मॅडम ते रवांडेकर लिहिलंय का ते खांडेकर आहे ना. तो र आणि व मध्ये डिझाईन म्हणून जोडलं नाही हो. तो एकत्र झाल्यावर ख होतोय तो. हा खांडेकर खांडेकर असं आहे ते. तर आज आपण गप्पा मारणार आहोत या हॉटेलचे मालक म्हणजेच खांडेकर सरांसोबत. सर, तर मला सांगा तुमच्या या हॉटेलची खासियत काय आहे? आमचं हॉटेल म्हणजे अख्ख्या पंचक्रोशी तुम्हाला गावणार नाही बघा. म्हणजे आम्ही आमच्या हॉटेलची काही सूत्र अशी एक ठरवून ठेवलेली आहेत. त्यातलं सर्वात पहिलं सूत्र ते म्हणजे ग्राहकांचा संतोष. संतोष काय तिकडं भूक लागली मला किती. डवा आमचे मित्र आहेत ते काय नाही आमचे मित्र काय. मी आमच्या हॉटेलबद्दल सांगत होतो. म्हणजे आमच्या हॉटेलाची जी सूत्र आहे ती अख्ख्या पंचक्रोशी तुम्हाला गावणार नाही बघा. म्हणजे आमच्या हॉटेलचं दुसरं सूत्र आहे ते म्हणजे ग्राहकांचा अमूल्य वेळ. पोटातले कावळे वरडून वरडून मेले माझ्या पोटातले कावळे वरडून वरडून मेलेत. हा ढमा नाही काय करू काय मी आता. किती भूक लागली मला. हा ढमा हे खरकट कोण स्वच्छ करणार. तरी आपलं काय संतोष अरे दे ना ए ढमा साहेबांना दे लवकर. मिसळ अरे तू फिल्मच्या प्रमोशनला आलायस ना. हो मग कशाला छोटे छोटे रोल करतोय. मी छोटे रोल करतो आणि फिल्म सुपरहिट होते. विचार कर जर मी 3 तासाची फिल्म केली तर काय होईल. दारू पिऊन आले तो म्हणून ते असं करते ते लक्ष देऊ नका. मी माझ्याबद्दल सांगत होतो. म्हणजे तुम्हाला सांगू मी माझ्या स्वतःबद्दल सांगायचं झालं म्हणजे मी स्वतः एक उत्कृष्ट असा शेफ आहे. मी म्हणजे स्वतः असा एक उत्कृष्ट असा कुक आहे. मी स्वतः उत्कृष्ट आचार्य आहे. सर, तुम्ही ग्राहकांशी असं बोलता. नाही हो मी सांगितलं आमचे दोस्त आहेत ते मित्र आहेत आमचे. असं काय नाही आमचे दोस्त आहेत ते. आम्हाला आम्ही म्हणजे सांगतोय की इथे आमच्याकडे ना असे मोठमोठे सेलिब्रिटी येतात जेवायला. म्हणजे इथं कुठं शूटिंग असेल ना पहिलं आमच्या हॉटेलात येऊन जेवतात. मी तुला दाखवतोय बघा. हे बघा आमच्याकडे फोटो काढलेत मी त्यांच्याबरोबर. हा बघा
हा पहिला ओळखा बघू कोण आहे ते सेलिब्रिटी? सिद्धार्थ सर. हो मग. आणि एक अजून एक आहे, हे बघा. ह्यांना कोण नाही ओळखत? महेशजी यांच्यासोबत फोटो काढला तुम्ही? स्वतः आले होते आमच्या इथे मिसळ खायला. माणूस एवढा गोड बोलतोय, मिसळ एकदम माइंड बॉबलिंग आहे. तर रसिका हो, तुम्ही बघू शकता की सरांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या हॉटेलच्या चवीपोटी इथे खूप माझे पण फोटो बघा की. हे बघा माझा हा फोटो और सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या सोबत आहे. आणि हे बघा अमिताभ बच्चन सर त्यांच्या सोबत पण आहे मी. अहो हे तर काहीच नाही, तुम्हाला हा दाखवतो. हे बघा, अहो हे टायटॅनिकचे हिरो. हा ते आमच्या घरी भाकरी खातेत. रॉबर्ट डिनेरो. आणि हा छोटा नागडा मुलगा त्यांच्या कमरेवर बसलाय. कोण आहे सांगा? कोण आहे? अहो मी आहे, मी. वाव धमाल, तुम्ही किती भारी फोटो आहे. मॅडम, या हॉटेल मालकापेक्षा ना एक्सक्लुझिव्ह फोटो या ढमाळांकडे आहेत, भारी आहे ते. हा खरंच? म्हणजे कुठून आणले तुम्ही फोटो? ज्यांच्याकडून हे आणलेत ना त्यांच्याकडून. अहो म्हणजे ओळखा पाहू ग्राफिक अँड डिझायनिंग, तो दशरथ आहे ना, त्याचा स्टुडिओ आहे, तो एडिट करून देतो. ते जाऊ दे ना, ह्याचं सोडून दे. आपला धमाल स्पेशल पुलाव पार्सल करायला सांगू का आम्ही तिकडे? नको, माझं मी जाताना त्या ओरिजिनल हॉटेल मधनं घेऊन जातो. एक मिनिट, ओरिजिनल हॉटेल मधून म्हणजे? अहो ह्यांच्याकडे काय किचन बिचन नाहीये काय? मग आपण ऑर्डर देतो ना, ते ओरिजिनल हॉटेल मधनं आणतात पार्सल आणि आपल्याला देतात. हे बघ धमाल, अरे मिसळ दे ना बाबा, ह्याला द्या अजून एक्स्ट्रा मिसळ द्या. हा काल राहिलेले वाटाण्याची आमटी शिल्लक असेल ती दे तुम्हाला. अरे बाबा गप ना जरा, गप रा. हो मॅडम, जरा इकडे. या फालतू हॉटेल मालकाच्या बाईट्स घेण्यापेक्षा ना, त्या आपण धमाळ्यांच्या बाईट्स घेऊ. त्यांच्या बाईट्स मध्ये ना स्पाइस आहे, स्पाइस. त्यांच्या बाईट्स आपण जर घेतल्या ना, कुठल्या ना कुठल्या चॅनलला आपला शो पास झाला समजा. वा बने, काय ग्रेट आयडिया सुचली तुला. करेक्ट. आपण ना काय करू माहितीये का, त्या ढमाळ्यांना ना आपल्याकडे घेऊयात. हो, लगेच. ऐका ना, एक्सक्यूज मी ढमाळ सर, तुम्ही आम्हाला जरा बाईट्स देऊ शकता का? ह्या हॉटेलमध्ये नाही देणार, त्या अण्णांच्या हॉटेलमध्ये जाऊ, तिकडं मी लय भारी बाईट देऊ शकतो. ओके चालेल. मी जेवायला दिला हो, ऐका ना हो, मी जेवायला दिला, भारी बाईट्स घेणार. ऐका ना हो. वा 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 वा, तुम्ही चौघांनी सादर केलेली मिसळ आम्हाला फार आवडली. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? माइंड ब्लोईंग. आणि मला विशेष काय वाटलं माझ्या प्रसाद तुझं, का तू स्वतः याचा लेखक आहेस आणि स्वतःविषयी तू खूप छान जोक्स करतो. म्हणजे जेव्हा विनोदवीर स्वतःवर जोक्स करतो ना, तेव्हा तो खरा विनोदवीर ठरतो. थँक्यू सर, थँक्यू. कीप इट अप, ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. सिद्धार्थ, अरे काय म्हणजे मजा यार. आणि तुमच्या चौघांचं स्किट सुपर्ब झालं. मी पहिल्यांदाच पाहतोय तुम्हा तिघांना. प्रसादला तर मी 250 एपिसोड नंतर सुद्धा कुठल्या चॅनल दिसला नाही, तो पंच उचललाच नव्हता. टायमिंग मला आवडलं. सुपर्ब यार, क्या बात आहे. थँक्यू. वा वा वा. आणि आता जाणून घेऊया गुण. महेश सर, 10 गुण. सौरभ, काय म्हणशील? काय धमाल आली. म्हणजे मला वाटतं फिल्म्समध्ये किंवा सिरियल्समध्ये तुम्ही एडिट केलेले विनोदी सिक्वेन्सेस बघता, त्याच्यात ते टायमिंग मला वाटतं नंतर मॅच करता येतं. पण जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो तेव्हा तिथे जर तो पंच त्या जागी बरोबर टायमिंगला पडला नाही तर त्यात गंमत येत नाही. आणि हे तुम्हाला अगदी सहजासहजी जमतं आहे. मी पहिल्यांदा अनुभवतोय, बाकीच्यांनी खूप वेळा अनुभवलं आहे. त्यामुळे मला खरंच हॅट्स ऑफ टू यू गाईज. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. महेश सर, महाराष्ट्राच्या या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने इथे खूप धमाल हास्ययोग जुळून येत आहेत. आज इथे महाराष्ट्रातील 2 कॉमेडीचे सुपरस्टार पॅडी कांबळे आणि समीर चौघुले हास्य खुर्दचे इनामदार बनून इथे परफॉर्म करणार आहेत. आणि पॅडीला गुरुस्थानी मानणारा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव इथे समोर बसून या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होणार आहे. मला वाटतं आपणही या हास्ययोगाचा आनंद घेऊया आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार पॅडी कांबळे आणि समीर चौघुले यांचं.
महेश सर, सिद्धू, वेलकम टू माय नशा रेस्टो बार. महेश सर, 3 महिने झाले हा मी बार उघडलेला आहे. व्हॉट अ ट्रमेंडस रिस्पॉन्स, माइंड बॉगलिंग रिस्पॉन्स. सर तुम्हाला सांगतो, आज 31 डिसेंबर आहे. व्हॉट अ ट्रमेंडस रिस्पॉन्स. 10:30 वाजलेत रात्रीचे. माझा सगळा स्टॉकच संपला दारूचा. मी आता काय करू. आत्ता 10:30 वाजता शटर खाली केलेलं आहे मी. आता काय करू. माझ्या पुढं कुठं चाललाय. बारच्या बाहेर थांबायचा आणि पोलीस बिलीस आले ना तर आधी मला सांगायचा की बाबा पोलीस बाहेर आलेत म्हणून. मागच्या वेळेस काय केला होतास तू, आधी त्यांना सांगितलंस की मी आतमध्ये आहे. अशी कानशीला चेक करीन ना आणि आदनं मधनं जरा मला घाबरत पण जा. अरे बापरे, ऐक माझं डोकं. वेलकम सर, वेलकम टू नशा बार रेस्टो बार. वेलकम सर. आणि हे तू गरिबांचा भारतभूषण. दारू आणचल दारू. ऍक्च्युली दारू नाही आहे सर. काय बोलला तू. ऍक्च्युली दारू बडबडे आले. दारू नाही आहे सर. ऍक्च्युली दारू खरंच नाहीये. दारू संपलेली आहे. अरे नशा नावाचा तू बार उघडून बसलायस आणि तुझ्या बार मध्ये दारूच नाहीये. सर नाव नशा आहे ना, म्हणजे आमच्याकडे दारू नशा. मी तोंडाने आवाज जरी काढून ठो असं म्हणलं ना तर अटॅकने मरशील. मग काय होईल माहित आहे ना, तू या जगात नशा. दारू आण. अरे यार ह्याला काय करू यार. दारूच नाही आहे यार. दारू नाही म्हटलं तर गोळी घालेल. यार काय कुठून पाहिजे यार. याला पाणीच पाजतो दारू म्हणून. सर तुमच्यासाठी स्पेशल वोडका सर. हे काय ब्रँडचं नाव काय रे. कसं फिसवलं तुला. कसं फिसवले तुले. रशियन दारू आहे ना, रशियन नाव आहे त्याचं. पण खूप चांगली आहे सर. ही 35,000ची आहे सर. एवढीशी बाटली 35,000 रुपयाची आहे सर. 50 वर्ष जुनी आहे वोडका. आयुष्यात मी पदार्थ नाही जे लिहिलं ते बोलतोय. आयुष्यात सांगतो. सॉलिड आहे सर. घ्या तुम्ही बघा सर. या बॉटल तर सॉलिड वाटते रे. म्हणजे सर एक काम कर. हा आज मला रॉच पाच. मग आता हे नको. अरे दारू रॉ पाच. चल दारू होत. एक मिनिट. अरे वडका आहे ना ती. मग बियर सारखी काय तिरपी करून ओढतोय. सर फेस आला तर. नाही फेस आला तर सर रशियन वोडका आहे ना सर. याला फेस येऊ शकतं सर. वेगळी वोडका आहे सर. माझं ऐका ना सर. वेगळी वोडका आहे सर. सर दिस वन इज फॉर यू. स्पेशल वोडका सर. यस सर. ऑन द रॉक सर. घेऊन टाका. मस्त मस्त आहे सर. घ्या घ्या घ्या. पाणी आहे रे. दारू हायच नाही याच्यात. सर मी दुसरा पेक घ्या ना सर. मी भरतो सर दुसरा पेक. हा यस सर. यस यस सर.
लागला की नाही झटका लागला की नाही सर आणि जाय रे सर ऍक्च्युली म्हणजे असं 3 पेक ऍक्च्युली किती घेतले तुम्ही आता पेक 2 घेतलेत ना. एक मिनिट सर सिस्टरला स्किल करतोय 3 पेक नंतर रशियन दारू आहे ना रे दारू चढते 3 पेक नंतर. हा सर ओके सर तिसरा पेक सर हा पेक तर जबरदस्त आहे सर. घ्या सर हा पेक घ्या सर हा पेक घेतो बघा काय लागते सर पटकन सर. हा 1 2 3 लागली मी बोललो सर तुम्हाला. येस हे पाणीच आहे रे दारू हायच नाही याच्यामध्ये काहीतरी सर हे बघा सर तुम्हाला लागू शकते. तुम्ही कसं माहिती का तुम्ही असं बोलता बोलता लागू शकते तुम्हाला. ए हलतोयस का? नाही सर मी बरोबर उभा आहे. अरे हलतोयस तू. मी हलताना दिसतो. लागली आहे सर तुम्हाला तुम्हाला लागली आहे सर मी तसाच उभा आहे सर. समीर क्या बात आहे यार क्या बात आहे सर लागली आहे सर तुम्ही बोलला ना तुम्हाला. नाही पण नाही सर बघा ना मला तू एकटाच हलताना दिसतोय म्हणजे तो मागचा बॅकग्राऊंड आहे तो फिस काय फिक्स सगळं वेगळ्या प्रकारची दारू आहे सर. फोरफ्रंटला हलताना दिसतं बाकी सगळं फिक्स असतं असं वेगळी दारू आहे सर. हे सर तुम्हाला 2 का दिसतोय सर चढली आहे तुम्हाला सर मी एकटा तुम्हाला सर तुम्हाला 2 दिसतात चढली आहे सर तुम्हाला. क्या बात आहे सर क्या मजा येते की नाही मला सांगा. मजा येते की नाही मला सांगा सर. खरं मजा येत नाही आहे मला सर रशियन दारू आहे सर मजा यायला पाहिजे सर. रशियाचा अपमान होईल सर. या मंचावर मेक बिलीव्ह करायचं असतं सर. दाखवायला लागेल सर तुम्हाला रशियाने आपली केवढी मोठी मैत्री आहे सर किती जुनी आहे सर. या क्षणाला खरं तर लागायला पाहिजे दारू तुम्हाला. बघा बाबा तुम्ही तुमचं म्हणजे या सगळ्या मागे एवढा मोठा विचार आहे. हा सर लागायला पाहिजे दारू लागायला ह्या क्षणाला तुम्हाला लागायला पाहिजे सर. तू बोललं मला ना थोडी अशी मुंगी चावल्यासारखी वाटते. येस येस सर म्हणजे मी पहिला पाहिलं ना आता मला पहिल्यांदा नाही आवडली पण तू बोलायला लागल्यानंतर मला अशी थोडी अशी लागायला लागली. हा सर तू एक काम कर. हा बोला ना सर. तुम्हाला एक गेप भर. सर पेगला गेप म्हणतायत सर लागली आहे सर तुम्हाला. यस यस सर सॉरी सर बरे आनंद झाला मला सर लागली आहे सर तुम्हाला. येस सर मारा सर. आता बघा सर हा पेग प्यायलात ना हा पेग माझे केस विरळ झालेले दिसतील तुम्हाला. अरे मंडळी सर अरे सर दारूची कमाल आहे सर. घ्या घेऊन बघा ना सर घेऊन बघा ना सर. या पाणी आय टोल्ड यू सर. शपथ यार तुझे केस एकदम वेळ झाले यार. सर मी बोललो ना तर तुम्हाला वेळ झाले यार. कुठला ब्रँड आहे यार. येडाच आहे हे यार तू रशियन मध्ये बोलतो मला मराठीत आहे सर तुम्ही अजून एक घ्या मी सर अजून एक घ्या ऑन द रॉक्स मारा माझा एक ऑन द रॉक्स नको नको सर माझा ऐका मागच्या मी मारलं किती लागली मामा एकदम मग किती लागली मग ऑन नको मग मी ऑन द रॉक मारा ला मी काय आई मग असं झाला. हेही तुमचं म्हणणं पटलं मला खरंच पटलं. हे पटलं तुम्ही घ्या सर. मी काय करतो हळूहळू अशी हा सर घ्या सर. बस झालं सर खूप झालं या समोर सर खूप झाले सर. आता घरी जायचं सर. हा ए पक्या हे घेऊन जा रे घेऊन. आता बस झाली सर दारू बस झाली. हा सर ए माझून जाव पाहिजे. ऍक्च्युली खूप झाली दारू सर. रॉ मारू दारू अजून पाहिजे. मग सांग तुझ्या हॉटेलमध्ये किती आहे. काय किती आहे तुझ्या हॉटेलमध्ये दारूचं किती आहे. स्टॉक किती असं विचार आहे. वर टाकी भरली गच्चीवर
म्हणजे आहे तसा स्टॉक आहे माझ्याकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. तू सगळं टॉक काढ. भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे, सगळं काही talk प्रॉब्लेम नाही काढ. सर, काही प्रॉब्लेम. आता घरी जायचं. बस गजल बोल. गजल बोल. गजल बोल बोललाय तो. गजल बोल. मला गझल नाही येत गाता, मला पाठ सुद्धा होत नाही, माझा प्रॉब्लेम. बोल. मला नाही पाठ आहे, सांग. मला नाही येणार गझल म्हणता, खरंच सांगतो मी. गझल आजपर्यंत बोल. कधी नाही. हे करतोय मी, गझल गातोय. बसा तिकडे तुम्ही, हे मागे ठेवा ते. इथे जवळ बसून बोल. प्रायव्हेट मैफिल आहे माझी. मैं खाना. क्या बात है. परवाना. जुस्तजू. उल्फत. नज्म नज्म. ही लाईन रिपीट कर. रिपीट. मशवरा. पैमाना. नशा. जुस्तजू. दिले नादा. गाण्या धाव रे. परमाने का मेरे को. मला येत नाही म्हणता, मी सांगितलं तुम्हाला आधी. मला येत. कोण बोलला तुला गझल येत नाही म्हणून? कोण बोलला तुला गझल तुला येत नाही म्हणून? अरे तुझ्या गझलमध्ये दर्द दर्द आहे रे तुझ्या गझलमध्ये. हे चला तुला बघून ना मला लिलीची आठवण झाली. लिली कोण? ती मला आता विसरलेली माझी गर्लफ्रेंड. माझ्याकडे पण तुम्हाला गर्लफ्रेंड का आठवली? कारण माझी लिली पण टकली होती रे. तुमच्या दोघांच्या हेअरस्टाईल मध्ये ना त्याचं खूप साम्य आहे माहिती आहे. हे पाणी आहे ऍक्च्युली, चढत नाही त्याच्यामुळे मला अशी टकली माणसं बघितली ना की मला खूप आवडतं. ऐका ना, पाणी आहे, हे पाणी होतं, पाणी खरंच चढत नाही. मी मान्य करतो, पाणी आहे, मी मान्य करतो. हे लिली मला एक पप्पी दे. अरे यार मी लिहून देतो यार, पाणी आहे, मी असं खरंच चढत. मी मस्करी. लिली मला एक पप्पी दे. नाही देणार यार, फालतूगिरी चालल्या तुमच्या. याआधी तर पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे मला असं गाणं गात माझ्या मागे. आता का अशी वागलीस माझ्याशी लिली? मी लिहून देतो, हे पाणी आहे, मी मान्य करतो. तू धोका दिलायस मला लिली, धोका दिलाय. असं नाही चढत, सायंटिफिकली धोकादायक चीज आहेस तू लिली. मी खोटं आहे, मी आपण परत कुठे कमी पडलो मी लिली? लिली कुठे कमी पडलो मी पडलो. आता नाही, आता मी गप्प बसणार नाही. ऐका ना, दारू नव्हती, नाही गप्प बसणार मी. मला ऐका ना, माझं लिली नाही यार, माझं असं लिली. तू माझी नाही तर तू कोणाचीच नाही लिली. माझं ऐका ना, पाणी आहे होतं लिली. बोल बोल ना एकदा बोला. अरे मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत, वेगळंच वाटतं ते. प्रॉब्लेम. अरे बोला आय लव्ह यू.
आय लव्ह यू. आय लव्ह यू. येस येस येस. काय रे काय रे काय म्हणतोय? हे काय केलं? हे काय केलं? काय केलं हे? मी तुझा मांग भरला. अरे माझं असं नाही होऊ शकत. मी पुरुष आहे. लिली काय? लिली काय मस्त सजवलंय रे. काय बेड. आता खूप झालं. अरे पाणी आहे. अरे पाणी आहे सांगतो. वा सुपर. सिद्धू तू का उभास? त्यांनी जे आता काही केलं ना ते ते माझ्यासारख्या नटाने उभं राहून खूप मी आत्ता खूप घेतलो. काय बापरे. म्हणजे आपण असतो ना की ते काय म्हणू एक शब्द नाहीत. बाया उठ पहाड के नीचे असं म्हणतो. काय वेळेला आपण म्हणतो की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे जातो आणि कळतं की अजून खूप पल्ला गाठायचा आहे. मला बरं वाटलं आज मी आणि सौर्या आम्ही सर्वल्यान व्यस्त नावाच्या सिनेमाच्या प्रमोशनला आलो. पण इथे आल्यानंतर या माझ्या 2 भावांकडून गुरूंकडून असं शिकायला मिळालं की इथून जाताना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होईल. आज मी जो कोणी आहे त्यात माझ्या आईवडिलांचा, मी ज्यांच्यावर काम केलं त्या दिग्दर्शकांचा, निर्मात्यांचा हातभार आहे. पण तेवढाच हातभार पॅडीचा आहे. कारण त्या माणसाने मी काही अनुभव 1:30 वाजता रात्री फोन करायचो रडत पॅड्या असं झालं यार, पॅड्या असं झालं, कल्याण स्टेशनला उभा राहून. तरी तो माणूस मला सामावून घ्यायचा. आय लव्ह यू पॅडी. मला खूप वर्षांनी या मंचावर भेटतोय. थँक्यू सर. आय लव्ह यू सर. थँक्यू सर. थँक्यू. अशी असावी गुरु शिष्याची जोडी, असं असावं प्रेम आणि याला म्हणतात मनाचा मोठेपणा. वा वा. महेश सर तुम्ही काय म्हणाल? यू गाईज वर ब्रिलियंट. माइंड बॉगलिंग इज नॉट द वर्ड. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. तर मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे आणि ते मी देणार आहे आत्ता. थँक्यू. साहित्य आहे, साहित्याची भेट आहे. त्याच्यामध्ये चिवी जोशी पण आहेत, दमा मिराजदार पण आहेत. वा 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 वा. प्रेमा तुझा रंग कसा वसंत आणि चिवी जोशींचं वायफळाचा मला. वा थँक्यू. थँक्यू सर. अशी अक्षर भेट तुम्हाला मिळाली. वा वा. इनामदार तुम्ही काय म्हणाल? काहीच बोलायचं इनामदार ऑल द बेस्ट. एवढीच रिएक्शन. तुम्ही दारूच्या नावाखाली जे काही आम्हा सगळ्यांना पाणी पाजलंय त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. माझ्याकडे काही शब्द नाही. आय लव्ह यू. क्या बात आहे. मंडळी आपला आगरी यंग मॅन कन्फ्यूज गावडे निघालाय लॉजवर. तिथे त्याचा आदरातिथ्य करते कल्याणची चुलबुल पांडे शिवाली. बघूया तिथे ती त्याला आणखी कन्फ्यूज करते की स्वतःच कन्फ्यूज होतीये. लवकर या. गावडे सामान तिथे ठेवा. तिकडे. हा व्हेरी गुड. मॅडम टिप. बोलण्यामध्ये जरा क्लिअरिटी आहे ना. टायमिंग उत्तम आहे. इतकी वर्ष आम्ही सांगत होतो तू सांगितलंस. वा वा वा. नाही तसे प्रयत्न सुरू आहेत. ते सकाळी उठलो ना
तर ना असं पेन्सिल ठेवतो जिभेमध्ये आणि असं शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. शुद्ध मराठी बोलताय. वा वा, उत्तम गावडे, उत्तम. उत्तम ना? काय उत्तम? काय वेटर आहे मी? कस्टमर आहे ना? आणि टिप कसली देताय मला? मग जा ना, कॅरेक्टर मध्ये एंट्री घ्या ना तुम्ही. असं कसं येता तुम्ही? हा वा, काय मस्त रूम आहे. फक्त सामान उचलण्यासाठी ना एक माणूस ठेवा. वा, बाकी मस्त आहे. सर काय आहे ना, माणसं आहेत पण अमावस्या आहे ना म्हणून त्यांनी सुट्टी घेतली आहे. उगाच कशाला रिस्क. अमावस्याला कसली रिक्स? नाही सर, कसली नाही. जाऊ दे, तुम्ही रेस्ट करा सर. टेक अ रेस्ट सर. नाही ती रिक्स काय ते पहिला सांगा. अहो काही नाही सर, मी तुम्हाला सांगते ना, कसली रिस्क नाहीये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सर तुम्ही घाबरताय? नाही घाबरत नाही. मग कन्फ्युज आहात. एक मिनिट, मी कन्फ्युज नाहीये. झालं ना तुमचं? हो सर. चला निघा. चला ठीक आहे सर. सर तो कुत्रा आहे. कोण आहे? आळस देतोय का? नाही सर, तो रडतोय. रडतोय? हो सर. मग त्याला गप्प करा ना. अरे काय सर, ते शोचे डिरेक्टर आहेत. डिरेक्टर आहेत? अरे क्या बात है यार. सर ती खिडकी बंद करा. उघडू नका तुम्ही प्लीज. हो ती खिडकी आहे, उघडायची असते. बघा हे बघा. बघा किती मस्त धुकं पसरलेत बघा. नाही सर, ते धुकं नाहीये, तो धूर आहे. बाजूला स्मशानभूमी आहे ना, एखादी बॉडी आणली असेल जाळायला, त्याचा धूर आहे तो. बाजूला स्मशान आहे. हो सर. अहो काय स्मशानाच्या बाजूला कोण असं हॉटेल बांधतं का? हो सर. सर तुम्ही घाबरताय? नाही. मग कन्फ्युज आहे सर. एक मिनिट. अरे काय, मी कन्फ्युज नाहीये. हो सर. तुमचं काम झालं ना? हो सर. चला निघा. चला. तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राहिलंय. काय महत्वाचं? सर तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुम्हाला जर यल्लप्पो असा आवाज आला आणि तुम्ही त्याला रिप्लाय म्हणून पोयलो असं बोलायचं नाहीये, कळलंय? काय 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 आवाज दिल्यावर? यल्लप्पो. आणि रिपीट मध्ये काय आवाज द्यायचा? पोयलो. ते यल्लप्पो आणि पोयल्लो याचा अर्थ काय हो? नाही सर, ऍक्च्युली मलाही माहित नाही. मला फक्त इतकंच माहितीये की यल्लप्पो ऐकायला आल्यावर पोयल्लो असं बोलायचं नाही. पण मी का बोलेल? त्याचा मला अर्थच माहित नाही तर मी का बोलेल? अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुला असं वाटत होतं की तुझ्या या स्क्रिप्ट केला त्याचा अर्थ समजून बोलत होता. हे बघा सर, असं बोलू नका. हा, मी काय बोलतो, समजा यल्लप्पो असा कोणी आवाज दिला, हा, त्याच्यानंतर त्याच वेळेत हॉटेलमध्ये तुमचा वेटर पोहे घेऊन आला आणि तो बोला पोहेल्लो. आणि पोहे खाऊन झाल्यानंतर मी पाणी प्यायला गेलो आणि मी बोलणारच ना, पाणी पियाल्लो. मग तेव्हा काय करायचं हो? हॅलो सर. हा, मी सचिन गावडे सोबतच आहे. हा सर, हो मला माहिती आहे आपल्या डबल बुकिंगमुळे प्रॉब्लेम झाले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. मी त्याला माझ्या हॉरर स्टोऱ्या सांगून असं 10 मिनिटात पळवून लावते. थँक्यू सर. हो सर, बाय. यल्लप्पो पोयल्लो. सर काय करताय? काय
काय करता माझ्या डोक्यात काय सारखं तेच घालताय. झालं ना आता, निघा ना आता. सर मी जाते. जावा. पण सर एक लास्टचं राहिलंय. अजून आहे? हो सर. पोयल्लो आणि येल्लोप्पोचा अर्थ. काय बोलत तुम्ही? येल्लोप्पो आणि पोयल्लो याचा अर्थ सांगाच आता. तुम्हाला ऐकायचं आहे ना? मग बसा तिकडे. बसा सर. सर, येल्लोप्पो नावाचा एक प्रियकर होता. तो पोयल्लो नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण त्यांच्या या प्रेम प्रकरणाला त्यांच्या घरच्यांचा खूप विरोध होता सर. पण ते ऐकले नाही. ते घरातून पळून गेले. असा सुनसान रस्ता, पण ते पळतायत. अमावस्या होती सर. पाऊस असा सर पडत होता. विजा अशा कडकडत होत्या. त्या दोघं जंगलातून पळतायत. रान पोयल्लो, रान पोयल्लो. काय करताय काय? हो सर, ते दोघं जंगलातून पळतायत ना तर शेवटी ते पोहोचले आणि समोर बघतात तर काय आपलं हॉटेल. सर ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी मॅनेजरला विचारलं एक रूम मिळेल का, तर तो म्हणाला मिळेल. मग ते दोघं बॅगा बिगा घेऊन पळत ह्या रूम मध्ये आले सर. आपल्या रूम मध्ये आले सर. आपल्या रूम मध्ये आले? हो सर. रूम मध्ये आले. सर तुम्ही जिथे बसलात ना तिथेच त्यांनी शेवटची मिठी मारली होती सर. इथे मारली होती मिठी? सर तुम्ही ज्या बेडवर बसलात ना तिथेच त्यांनी शेवटची शपथ घेतली होती सर प्रेमाची. पुढे काय झालं? हो मग काय होणार आहे, जाम भयानक. त्याच्या घरातले त्यांना शोधत आपल्या हॉटेलमध्ये आले. मग त्यांनी आपल्या मॅनेजरला विचारलं. त्या येल्लोप्पोच्या आईने आपल्या मॅनेजरला विचारलं वेअर इज माय डॉटर. मग त्याचे वडील आई असे सगळे धावत आपल्या या हॉलच्या रूमच्या गेटच्या बाहेर आले. या रूमच्या बाहेर? हो सर. मग त्यांनी असं दार ठोकलं. तुम्ही हळू ठोका. मग आतमधून कोणाचाच आवाज येत नव्हता सर. पूर्ण ब्लँक. मग त्यांनी नोकर चाकरांना गोळा करून या आपल्या रूमचा दरवाजा तोडला. सर आतमध्ये येऊन बघतात तर काय सर आतमध्ये येऊन बघतात तर काय तेच सांगते ना सर. त्या दोघांच्या बॉड्या अशा फॅनला लटकलेल्या होत्या आणि सर अशा गरा सर तुम्ही घाबरताय? मी खूप घाबरलो मी. मला दोन गोष्टीची खूप भीती वाटायला लागली. कोणत्या सर? एक तर हॉटेलवाल्यांकडे चाव्या असून पण त्यांनी दरवाजा काय तोडला. आणि ते दोघं पंख्याला लटकून ते असे गर फिरत होते. मग पंख्याचं बटन कोणी ऑन केलं? काय करताय सर? मी एवढी हॉरर स्टोरी सांगते आणि तुम्ही पंखा बटन दरवाजा का घेऊन बसलाय? हॅलो अहो मी सचिन गावडे बोलतोय. मगाचपासून मी इथे काउंटर आलोय. कोणी इथे रिसेप्शनिस्ट वगैरे कोण नाहीये काय? कोणी कधी येणार आहे का कोण? सचिन गावडे बोलतोय. मग हे कोण आहेत? दादा तुमचं नाव काय आहे? दांड्यावरून बोलते नवरा कुणाचा येतो प्रत्येक खांद्याकडे बसून येतो. आधी वाचवून वा सुंदर झाला परफॉर्मन्स महेश सर. मला धूम धडाक्याची आठवण झाली. गोष्ट सांगण्याचा सीन ते म्हणजे लक्षा शरद तळवकरांना गोष्ट सांगतो आणि त्याच्यामध्ये ना लक्षा सांगतो ह्याच्यापेक्षा शरद तळवकरचं रिॲक्शन
हे फार महत्त्वाचं होतं आणि तशीच सचिन तू रिॲक्शन देत होतास. दॅट्स वाय मला ते खूप आवडलं तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन. आणि शिवाली यू आर माय लिझा म्हणेल यार. तुझ्याकडे एक्सप्रेशन चेंज करण्याची एक सॉलिड कॅपॅसिटी आहे. ऑल द बेस्ट, कीप इट अप. सिद्धू, ज्यांनी तुमची जोडी बनवली ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण ना अशा कॉम्पिटिशनमध्ये ना ते एकतर बॅटिंगसाठी एक बॅटिंग करणारा दुसरा एक रन काढून देणार असतो आणि ते 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 कॉम्बिनेशन खूप वर्क होतं. तुमचं कॉम्बिनेशन कमाल आहे. मला सर्वात जास्त काय आवडलं असेल ना तर डिरेक्टर आवडले. आणि म्हणजे ते या शोचे डिरेक्टर काय आहेत हे मला आत्ता कळलंय की एका हो मधून सुद्धा ते एक बंपर पंच काढू शकतात. यार काय सुंदर. तुम्ही नशिबान आहात की तुम्हाला असे दिग्दर्शक भेटत आहेत जे तुमच्यावर एवढी मेहनत घेत आहेत आणि तुमच्या स्किटमध्ये त्यांचं स्किट असल्यासारखं इन्व्हॉल्व होत आहेत ते. वा वा वा, 10.5 गुण. वा. इनामदार, तुम्ही काय म्हणाल? जबरदस्त. वा वा, सुपर, ऑल द बेस्ट. थँक्यू.